नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत. तुम्ही बघत आहात लर्न विथ अनिकेत यूट्यूब चॅनेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण पी-एल-सीबद्दल बघणार आहोत. आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पी-एल-सी प्रोग्रामिंग का शिकायचं आणि सोबतच आपण ऑटोमेशन म्हणजे काय, ऑटोमेशन कुठे वापरतात, लॅडर लॉजिक काय आहे आणि पी-एल-सीसाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात, हे सुद्धा पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न येतो, पी-एल-सी शिकण्याची गरज का आहे? तर बघा, आजच्या वेळेत ऑटोमेशन फील्डमध्ये इंडस्ट्री डिमांड खूप जास्त आहे. मॅन्युफॅक्चरिंग असो, रोबोटिक्स असो, पॅकेजिंग असो किंवा प्रोसेस इंडस्ट्री, सगळीकडे पी-एल-सीचा वापर होतो. आता तुम्ही विचाराल, जॉब मिळेल का? तर हो, 100% कारण पी-एल-सी ही एक कोर इंडस्ट्रियल स्किल आहे. यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, रोबोटिक्समध्ये, पॅकेजिंग असो, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहेत. गुड सॅलरी ग्रोथ आहे. जसजसा तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तसतशी तुमची सॅलरीसुद्धा वाढेल. करिअर स्टॅबिलिटीसुद्धा आहे. इंडस्ट्री ऑटोमेशनवर चालते. त्यामुळे पी-एल-सीला फ्युचर खूप आहे. प्रॅक्टिकल स्किल हे फक्त थिअरी नाही. हे रिअल प्रोजेक्ट्समध्ये डायरेक्ट यूज होतं. म्हणूनच जर तुम्हाला ऑटोमेशन इंजिनियर, पी-एल-सी प्रोग्रॅमर, मेंटेनन्स इंजिनियर किंवा कंट्रोल इंजिनियर बनायचं असेल, तर पी-एल-सी शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. चला आता समजून घेऊया, ऑटोमेशन म्हणजे काय? ऑटोमेशन म्हणजे मशीन आणि कंट्रोल सिस्टम वापरून काम आपोआप करणं आणि ह्युमन इन्व्हॉल्वमेंट कमीत कमी ठेवणं. म्हणजेच जे काम माणूस मॅन्युअली करायचा, तेच काम मशीन स्मार्टली आणि ऑटोमॅटिकली करते. उदाहरण द्यायचं झालं तर कन्व्हेअर बेल्टवर बॉटल येते, फिलिंग होते, कॅप बसतो, पुढे पॅकेज होतो. हे सगळं मॅन्युअल न करता ऑटोमेशनने होतं. आता ऑटोमेशन नेमकं काम कसं करतं ते सिंपल शब्दात बघूया. ऑटोमेशनमध्ये 3 मेन पार्ट्स येतात. सेन्सर्स, पी-एल-सी, कंट्रोलर, आउटपुट्स. आता सेन्सर म्हणजे मशीनचे डोळे. उदाहरणार्थ प्रॉक्सिमिटी सेन्सर असतील, फोटो सेन्सर असतील, वेगवेगळे प्रकारचे सेन्सर असतील. हे सेन्सर्स इनपुट डिटेक्ट करतात, जसं की वस्तू आली, नाही आली, पोझिशन काय आहे वगैरे. नंतरनं हा सगळा डेटा डिटेक्ट केल्यानंतरनं तो प्रोसेसरला किंवा कंट्रोलरला पाठवला जातो. पी-एल-सी हा मशीनचा मेंदू आहे. तो सेन्सरकडून इनपुट घेतो आणि त्यावर लॉजिक प्रोग्राम रन करतो. पी-एल-सी डिसिजन घेतल्यावर आउटपुट चालू होतो. उदाहरणार्थ मोटार, व्हॉल्व्ह, सिलेंडर, रिले आणि मग प्रोसेस रिपीट होत राहतो. म्हणजेच सेन्सर सांगतो, पी-एल-सी विचार करतो आणि आउटपुट काम करतो आणि मशीन सतत मॉनिटरिंगमध्ये चालते. मित्रांनो, आता प्रश्न येतो, ऑटोमेशन वापरतातच का? कारण फायदे खूप मोठे आहेत. प्रोडक्शन स्पीड वाढते, काम फास्ट होतं, टाईम वाचतो, ह्युमन एरर्स कमी होतात, मॅन्युअलमध्ये चुका होऊ शकतात, ऑटोमेशनमध्ये ॲक्युरसी जास्त असते, प्रोडक्ट क्वालिटी इम्प्रूव्ह होते, सेम प्रोसेस, सेम आउटपुट, त्यामुळे आपल्याला बेटर क्वालिटी मिळते. सेफ्टी वाढते, डेंजरस कामांमध्ये ह्युमन रिस्क कमी होतो, मॅनपॉवर कॉस्ट कमी होतो, कमीत कमी वर्कर्समध्ये जास्त काम होतं, 24/7 ऑपरेशन शक्य होतं, मशीन कंटिन्युअस चालू शकत नाही. म्हण म्हणूनच आज इंडस्ट्री ऑटोमेशनकडे शिफ्ट होत आहे. ऑटोमेशन कुठे वापरतात? तर जवळ सर्वच इंडस्ट्रीजमध्ये ऑटोमेशन वापरायला सुरुवात झाली आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स असतील, पॅकेजिंग मशीन्स असतील, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, बॉटल फिलिंग आणि कन्व्हेयर सिस्टम्स असतील, पॉवर प्लांट्स असतील, त्यानंतर फार्मा आणि फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑटोमेशन वापरलं जातं. म्हणजेच पी-एल-सी शिकल्यावर तुमच्यासाठी फील्ड ओपन होतात. चला आता पी-एल-सी प्रोग्रामिंगचा मेन पार्ट बघूया. लॅडर लॉजिक म्हणजे काय? लॅडर लॉजिक ही पी-एल-सीमध्ये वापरली जाणारी ग्राफिकल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती दिसायला इलेक्ट्रिकल रिले वायरिंग डायग्रामसारखी असते. म्हणून इलेक्ट्रिशियन्स आणि इंजिनिअर्सला ती इझिली समजते. आणि तिला लॅडर का म्हणतात? कारण ती शिडीसारखी दिसते. 2 व्हर्टिकल्स लाईन्स असतात, त्याला आपण पॉवर रेल्स असे म्हणतो. मधल्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात, त्याला आपण रंग्स किंवा लॉजिक लाईन्स असं सुद्धा म्हणतो.
म्हणजेच प्रोग्राम हा स्टेपमध्ये रन होतो, रंग बाय रंग. पी-एल-सी प्रोग्रामिंगसाठी आपल्याला काही सॉफ्टवेअर्स लागतात. हे सॉफ्टवेअर्स तुम्ही यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ बघून डाउनलोड करू शकतात. ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये. पहिलं सॉफ्टवेअर आहे की आर-एस लॉजिक्स मायक्रो इंग्लिश. मायक्रो लॉजिक्स पी-एल-सी प्रोग्रामिंगसाठी वापरलं जातं. आर-एस लिंक्स क्लासिक हे पी-एल-सी कम्युनिकेशन आणि ड्रायव्हरसाठी वापरलं जातं. आर-एस लॉजिक्स इम्युलेट 500 प्रोग्राम सिम्युलेशन किंवा टेस्टिंगसाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. म्हणजेच जर आपल्याकडे रिअल पी-एल-सी नसला तरी आपण याचा वापर करून प्रॅक्टिस करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं पी-एल-सी का शिकायचं? ऑटोमेशन म्हणजे काय? ऑटोमेशन कसं काम करतं? फायदे आणि उपयोग, लॅडर लॉजिक बेसिक्स आणि कोणते सॉफ्टवेअर लागतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पी-एल-सी बिगिनर आहात की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आर-एस लॉजिक्स मायक्रोमध्ये लॅडर प्रोग्राम कसा लिहायचा हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार.